नियतीचा क्रूर खेळ हा कसा असतो हे मंगळवेढा तालुक्यातील खडकी गावामध्ये पाहायला मिळालेला आहे। साठवण तलावावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या एका माऊलीवर आपल्या 2 चिमुकल्यांसह काळानं घाला घातलाय। तलावात बुडून आईसह 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण सोलापूर जिल्हा हा सुन्न झालाय। वैशाली अनिल घोडके वय 35, श्रेया वय 12 आणि सोहम वय 10 अशी मृतांची नावे आहेत। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वैशाली घोडके या दररोज प्रमाणे आपली मुले श्रेया आणि सोहमला घेऊन गावाजवळील साठवण तलावावर गेल्या होत्या। आई काठावर धुणे धुण्यात मग्न असताना ही दोन्ही मुले जवळच खेळत होती। खेळण्याच्या नादात मुलांचा पाय घसरून ते खोल पाण्यात गेले। आपल्या काळजाच्या तुकड्यांना वाचवण्यासाठी आईने पाण्यात झेप घेतली, मात्र पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले। बराच वेळ उलटूनही तिघे घरी न परतल्याने नातेवाईकांनी तलावाकडे धाव घेतलेली होती। काठावर पडलेल्या चपला आणि कपडे पाहून अनर्थ घडल्याची शंका गावकरी आणि कुटुंबियांना आली होती। घटनेचं गांभीर्य ओळखून मंगळवेढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक ग्रामस्थांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण यश न आल्यानं पंढरपूरच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं। तासाभराच्या थरारानंतर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले। एकाच वेळी एकाच घरातील 3 अर्थी निघाल्यानं खडकी गावावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळलाय। श्रेया आणि सोहम या 2 भावंडांच्या जाण्यानं घोडके कुटुंबाचं हस्तखेळतं अंगण हे कायमचं आता पोरकं झालेलं आहे। आईची माया आणि मुलांचे निरागसपण एका क्षणात तलावाच्या पाण्यात विरून गेल्याने उपस्थितांचे डोळे हे पाणावलेले होते। या घटनेमुळे संपूर्ण मंगळवेढा तालुक्यात सध्या हळहळ व्यक्त केली जाते।